मी पुष्पांजली कर्वे कथा सादर करीत आहे भेट. हॅलो, बोला. जेवलास? नाही अजून. अरे, लंच टाईम तर होऊन गेला ना. आमचं असंच असतं, काही वेळेवर नसतं. तू बोल, जेवलीस? हो, आमचं मात्र सारं वेळेवर असतं. इकडे सुमिधा हसली आणि तिकडे सौमेशही हसला. तू म्हणाला होतास ना, भेटशील तेव्हा काही माग, मी तुला देईन. हो, मग सांग ना, काय पाहिजे? बघा, नक्की मागू? खरंच ना? एक तपानंतर 12 वर्षांनी आपण भेटतोय. माग, काय हवंय तुला? मग उद्या येताना तू सर्व घेऊन ये. काय घेऊन येऊ? मी तुला लिहिलेली सर्व पत्र. अरे ती नाहीत आता माझ्याजवळ. म्हणजे काय झाली ती? आता नाहीत ती माझ्याजवळ. तू ती फेकून दिलीस ना? अरे तसं नाही. घराचं 2 वेळा रिनोव्हेशन झालं आणि त्यामध्ये कुठेतरी हरवली ती. म्हणजे ती गंगार्पण झाली ना? गंगार्पण केलीच माझी पत्र. मला वाटलं जेव्हा आपण भेटू तेव्हा तू ती पत्र आणशील आणि मग प्रत्येक पत्र आणि त्यामागील आठवण रिफ्रेश केली असती आपण. तरी मी तुला सांगत होते मला ती पत्र परत दे म्हणून. पण तेव्हा तू म्हणालास तू नाहीस तर निदान ती पत्र तरी असू देत माझ्याजवळ म्हणून. मी तरी जपून ठेवली असती ती. तुला एक एक पत्र लिहिताना जे म्हणून अनुभवलं ते तुला सांगायचं होतं रे. तुला दिलेलं शेवटचं पत्र आठवते? ते पत्र लिहिताना किती रडले होते. काही शब्दांच्या पुंजक्यांवर तर माझे अश्रूही ओघळले होते. हो, ती अक्षरं पुसट झाली होती. आणि मग मी त्या अक्षरांना भरल्या डोळ्यांनी पाहत राहिलो. त्यांच्यावर ओठ टेकून त्यांना पीत राहिलो. असं सौमेशने म्हटलं आणि इकडे सुमिधा स्तब्ध झाली. तिच्या डोळ्यात अमाप अश्रू दाटले होते. हॅलो, ऐकतेस ना? आता त्या आठवणी माझ्या आत अजूनही फ्रेश आहेत. अरे एवढा लाईव्ह तुझ्याशी बोलतोय, तुझ्या जवळ आहे. अजून काय पाहिजे तुला? हे पण बरोबरच आहे. एवढ्या वर्षात सर्व बदललं. अगदी आपल्या अस्तित्वांसकट सर्व. पण बदललं नाही ते आपले मोबाईल नंबर. व्हॉट्सॲपवर भेटलो त्याला वर्ष झालं नाही. पण मग आपण एकमेकांशी फक्त सेलवर बोलू लागलो. तेही 2-3 आठवड्यातून एकदाच. कधी 5 मिनिट तर कधी 10 मिनिट. सुमिधा आतल्या आत खूप अस्वस्थ झाली होती.
पण तरी काही अधिक बोलू शकले नाही. तू एक काम कर, तू आण तुझ्याकडे जे काही असेल ते. मी? सुमेधाने वैतागून विचारले. मी काय आणू? तू कधी काय दिलंयस का मला? का? काहीच दिलं नाही? सौमेशने आश्चर्याने विचारले. घड्याळ, गजरे, चॉकलेटबद्दल नाही म्हणत मी. 2 ओळीचं पत्र तरी दिलंयस का कधी? एक सांगू? सौमेशने अतीव प्रेमानं विचारले. काय? सुमेधानं कुतूहलाने विचारलं. आपलं हे नातं आहे ना, तेव्हाही आणि आताही देवाणघेवाणीच्या फार फार पलीकडलं आहे. आपण एकमेकांसाठी आजही असणं हे आपल्या नात्याचं सर्वांग सुंदर देखणं रूप आहे. सुमेधा क्षणभर स्तब्ध झाली. काय बोलू यावर आता? तुझं हे नेहमीचंच आहे. असं काहीतरी बोलतोस आणि मग तुझ्यावरून जीव ओवाळून टाकावासा वाटतो. मग भेटतोय ना उद्या आपण? काय? सौमेशने हसून विचारले. भेटतोय. सुमेधाही हसली. हॅलो, बोला. जेवलास? नाही अजून. अरे, लंच टाईम तर होऊन गेला ना. अरे, तुला तर माहीत आहे ना, आमचं हे नेहमीचंच आहे. सुमेधा क्षणभर शांत झाली. हॅलो, कुठे हरवलीस? आपलं काल भेटायचं ठरलं होतं ना? हो, पण तू स्थळ वेळ काहीच कळवलं नाहीस. अरे, फार बिझी होतो. भेटायचं होतं पण ठरवून कॅन्सल नको करायला म्हणून काम आटपत राहिलो. मग काम आटपल्यावर तरी? अरे, काम संपलीच नाहीत. मग तू नाराज होशील म्हणून कळवलंच नाही. असा कसा रे तू? मध्येच उसासा टाकतो. काय झालं? काही नाही, तुम्ही बोला. किती विलक्षण आहे नाही? काय? कालच म्हणालास ना मी तुझ्या जवळ लाईव्ह आहे म्हणून. मग बाकी कशाची गरज नाही? मग आहेच ना? हो ना. आपण 12 वर्षांनी एकमेकांच्या संपर्कात आलो, त्यालाही वर्ष होत आलंय. पण या 365 दिवसातून 1 दिवस, 1 तास, 1 मिनिट, 1 सेकंदही मला प्रत्यक्षात भेटला नाहीस. भेटू, नक्की भेटू. सौमेश भावूक होऊन म्हणाला. खरं तर त्याला सुमेधाची तगमग कळत होती, पण तो स्वतःला समजावत होता. भावनेच्या भरात भेटून नको तो गुंता पुन्हा वाढवणे योग्य नव्हते. त्याचाही संसार होता आणि सुमेधाचा सुखी संसार हा त्याचा आता आनंद होता. त्यांच्या नात्याचं निर्मळ पावित्र्य राखणं दोघांची जबाबदारी होती. तो पुरुष होता, पण सुमेधाच्या स्त्री अस्तित्वाचा अभिमान राखणे ही त्याचीही जबाबदारी होती. त्यालाही तिची प्रचंड ओढ होती आणि तिलाही. हे तो जाणून होता. आता कळलंय मला, अगदी नक्की कळलंय मला. काय? सौमेशने आश्चर्याने विचारले. एकदा का प्रेम आपल्या आत उतरलं ना की दुरावा, विरह या जाणीवांना शब्दशः काय पण अक्षरशः काहीच अर्थ उरत नाही रे. आणि सौमेश, तुला हे कधीच समजलं आहे. म्हणूनच तू असा शांत निश्चिंत आहेस. मला समजायला उशीर झाला. सुमेधा,
सौमिशने खूप आर्ततेने तिचं नाव घेतले. आपण एकमेकात जितकं खोल अथांग उतरत जाऊ ना, तितकं अधिकाधिक जवळ येऊ. मग आपण शरीराने कितीही दूर असलो ना तरी काही फरक पडत नाही. अगं, मग ते अंतर वेळेचं असो नाहीतर स्थळाचं असो. खरं आहे सौमेश. आणि तेव्हा तू माझ्या समोर असशील आणि मी तुझ्या जवळ असेल. आणि याचा अनुभव घेतला बरं का मी. तुला कालचा अनुभव सांगितला तर तुला खरं नाही वाटणार. काय, कुठला अनुभव? काल मी सकाळपासूनच तुझ्या फोनच्या निरोपाची खूप खूप वाट पाहत होते. अगं, मग तू तरी फोन करायचास ना. मनात म्हटलं भेटायचंच आहे तर तूच फोन करून सांगशील. आणि तसेच काही नसेल तर तुला फोन करून उगीच धर्मसंकटात का टाकू, म्हणून खूप इच्छा असूनही नाही केला. मग संध्याकाळ झाली आणि मग समजून गेले. ऑफिसमधून स्टेशनवर आले आणि तुझ्याच विचारात गाडीची वाट पाहत उभी होते. मग आणि तुझा गंध आला. तू माझ्या अगदी जवळून गेल्याचा भास झाला रे. मी त्या क्षणभरात तुला तुझं अस्तित्व सारं अनुभवलं. त्या क्षणी तू माझ्या जवळ होतास. सुमित्राच्या आवाजात कंप होता. तिने कसा तरी आवंडा गिळला. तुला आठवते, हा असाच अनुभव मी 12 वर्षापूर्वी सुद्धा घेतला होता. आणि तुला मी ते सांगितलं त्यावेळी तू माझी खूप तीव्रतेने आठवण काढत होतास असं मला सांगितलं होतंस. हो, आणि कालही काही वेगळं नव्हतं ग. सौमेशही भावनाविवश झाला होता. मला खात्री आहे सुमिता निग्रहाने म्हणाली. कसली? आपण एक दिवस नक्की भेटू. खूप वर्षाच्या घड्या आता आपल्या भेटींवर पडल्या आहेत. अरे भेटी तरी किती. आता आठवावी तर सारी स्थळं आणि रस्ते हुबेहूब नजरेसमोर आली तरी त्या रस्त्यांची नावं बदललेली आणि स्थळांची कळाही गेलेली असेल. तू पुन्हा भेटू नकोस असं मी कधीच म्हणणार नाही. पण भेटण्यापूर्वी त्या रस्त्यांची नावं आणि स्थळांच्या कळा बदलल्या तरी चालतील. पण तुझ्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांच्या घड्या त्या वर्षांच्या घड्याखाली लपवू नकोस. राजा, तुला सूर्यास्ताची शपथ आहे. आपण एकमेकांना न भेटता या जगातून जायचं नाही. सुरकुत्यांची कुंपणं ओलांडून हृदयाची चाहूल घेऊन आपण नक्की भेटायचं. नक्की भेटायचं. जीने लगा हूँ पहले से ज्यादा तुम पे मरने लगा हूँ.